प्राची. तर मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. मी शेंगदाण्याचे लाडू कशी बनवते ते तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. तर त्यासाठी मी 1 वाटी हे ना 1.5 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि तिथं मी आता कढईमध्ये शेंगदाणे जे आहे ते भाजण्यासाठी घेतलेले आहे आणि शेंगदाण्याला जरा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि शेंगदाणे मी जरा भाजत आलेले आहे. अजून थोडंसं भाजले की मी त्याचं आता पावडर बनवून घेणार आहे. इथं बघा आमचा दक्ष मी बिस्किट बनवून ठेवलेला आहे, तो डबा पळवून नेलेला आहे इथं बाहेर. आणि आज अचानक लाडू करण्याचं विशेष म्हणजे पंचमी स्पेशल. आणि मी आहे महाराष्ट्राची आणि माझे मिस्टर आहेत कर्नाटकाचे. आणि तिकडं जे पंचमी आहे ते खूप मोठ्यानं बनवतात. आणि आपल्या इकडं एवढं लाडू वगैरे काही लोक बनवत असतील पण सगळेच बनवतात असं नाही आहे. म्हणून मला आता लाडू बनवावं लागेल. तिकडं पंचमी जे आहे ते खूप मोठ्यानं असते. मग सगळ्या प्रकारचे लाडू वगैरे बनवतात. परत बुंदीचे लाडू असते, शेंगदाण्याचे असते, खोबऱ्याचं असते, खूप प्रकारचे लाडू बनवतात. आपली कशी दिवाळी जशी मोठ्यानं असते तसं त्यांच्या तिकडं नागपंचमी जे आहे ते खूप मोठ्यानं असते. तर चला तर म्हणून मी पंचमीसाठी मी खास लाडू शेंगदाण्याचे तरी ॲटलिस्ट बनवावं म्हणून मी बनवत आहे. चला तर मग शेंगदाणे माझे जे आहेत ते आता भाजून घेतलेले आहे. बघा असं मस्तपैकी मी शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतलेले आहे. आता मी हे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि 1-2 मिनटं मी तसंच ठेवणार आहे गार होण्यासाठी. आता एका वाटीमध्ये मी हे शेंगदाणे जे भाजून घेतलेले ते काढून घेतलेले. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता त्याच वाटीनं माप घेऊन मी गूळ पण घेणार आहे. आणि तर माझ्याकडे बिना केमिकलचं गूळ आहे, तर गूळ पावडर आहे ते मी त्याच वाटीमध्ये मापून घेणार आहे. हा बघा मी हे 1 वाटीनं पूर्ण गूळ पावडर वाटी भरून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे. एकदम साधी सोपी सिंपल अशी हे शेंगदाणे लाडू बनवण्याची रेसिपी. फक्त 3 इन्ग्रेडियंट्सच लागतात: शेंगदाणे आणि गूळ पावडर आणि तूप. तूप जरा घातलं की छान टेस्टी लागते. बघा असं मस्तपैकी मी तूप घालून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्सरचं भांड्याचं टोपण लावून मी बारीक करून घेणार आहे. आता मी पावडर बनवून घेतलेलं आहे असं मस्तपैकी. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. बघा इथं मस्तपैकी मी पावडर बनवून घेतलेलं आहे. आणि मी लाडूसाठी पण घरचंच तूप वापरते, विकत वगैरे काही आणत नाही. कारण की दक्ष पण खातोय. आणि मला म्हणजे आम्ही गावी जर गेलो तर ना सासरवाडीतून आणते आम्ही तूप. आणि परत मी एक दुसरी वाटी घेतलेली आहे. 2 वाटी होतं ते, मी मगाशी 1.5 वाटी बोलले तर सॉरी. तर आणि परत मी आहे तेच मिक्सरमध्ये भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि गूळ पावडर पण तेवढं मापून घेणार. मस्तपैकी असं घरचं तूप आहे. आता हे पण टोपण लावून मी त्याचं पावडर बनवून घेते. बघा असं मस्तपैकी मी ह्याचं पण पावडर बनवून घेतलेलं आहे. आता ते भांड्यामध्ये मी काढून बघा असं मी लाडूसाठी बनवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्येच मी इलायची पावडर थोडंसं घालून घेणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आता मी लाडू कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. बघा असं मस्तपैकी अशी मी बघा लगेच असं लाडू पण बनवून तयार झालेला आहे. लाडू जर म्हणजे व्हीत नसेल तर तुम्ही जरा जास्त तूप घालत जावा, मग लगेच असं पटकन लाडू बनवून तयार होते. मस्तपैकी बघा मस्तपैकी असं मी लाडू बनवून घेतलेले आहे. आणि माझे हे लाडू झालेले आहेत 15 झालेले आहेत. हे छोटेसे पकडून 16 होतात. बघा मस्तपैकी शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. आणि
मी पहिल्यांदाच असा हा व्हिडिओ मी फेस मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये बोलून करत आहे. जर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.